नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. संक्रांतीच्या सणामुळे थोडासा गॅप पडलेला होता, तर आपण त्याला परत आता रेग्युलरली आपण सुरू करणार आहे. तर आपला हा जो बाऊल आहे तो आपण एवढ्यापर्यंत बनवलेला होता, हा पेंडिंग राहिलेला होता. आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे आपल्याला तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तो जो पिवळ्या रंगाचा मोती आहे त्याच्यावरती जो स्ट्रेट वरती जो पांढरा रंगाचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला धागा फिरवत वरती न्यायचा आहे. सो व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला सुई जी आहे ती फिरवायची आहे. म्हणजे जिथे कुठे आता समजा तुम्ही जर नवीनच धागा जर यूज करणार असाल तर डायरेक्ट तिथूनही यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला तो जो धागा आहे तो पिवळ्या मोत्याच्या वरचा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत घेऊन जायचा आहे. तर हा सुंदर असा बाऊल आपण याचा पार्ट 1 बघितलेला आहे. त्याचा पार्ट 1चा डिस्क्रिप्शन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर तुम्ही आतापर्यंत तो बघितला नसेल तर नक्की पहा. आणि हा खूप सुंदर असा बाऊल जो आहे आपण संक्रांतीला यूज करणार होतो. तर बघा, तर अशा प्रकारे आता धागा वरती आलेला आहे. आता इथे आपल्याला 7 पांढरे मोती टाकायचे आहेत आणि 3 मोरपंखी रंगाचे मोती टाकायचे आहेत. कारण आपला थीम म्हणजे हा जो बाऊल आहे आपण पिवळा आणि मोरपंखी या 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवत आहोत. या व्यतिरिक्त तुम्ही ऑरेंज येलो किंवा रेड ग्रीन हा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर उठून दिसेल. तशा प्रकारे आपल्याला 3 मोरपंखी मोती ओवायचे आहेत. आता ते 3 मोरपंखी मोती वरच्या दिशेला सोडून तो जो मोरपंखीच्या जवळचा जो पांढरा मोती आहे, सगळ्यात वरचा जो पांढरा मोती आहे किंवा मोरपंखीच्या जवळचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे वरती 3 मोरपंखी मोती जे आहेत ते एकमेकांवरती असे येतील. आता इथे आपल्याला सुई बाहेर काढल्याच्या नंतर 6 पांढरे मोती ओवायचे आहेत. तर अशा प्रकारे बघा, व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे 6 पांढरे मोती ओवायचे आहेत. आणि आता सुई आपल्याला खालचा जो आता बघा खालचे ज्या पाकळ्या आहेत ते एक पाकळी सोडून एका पाकळीमध्ये ओवायचं आहे. तर पहिल्या पाकळ्यातलं जसं पहिला समजा आपण जो येलो कलरच्या वरती जो मोती होता त्यातनं स्टार्ट केलेलं, त्याच्या समोरचा जो येलो कलरची जी पाकळी आहे ती सोडलेली आहे आणि त्याच्या पुढे जी पाकळी येते त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर सेम आपल्याला रिपीट करायचं आहे. परत 7 पांढरे मोती, 3 मोरपंखी मोती ओवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मोती काढून परत अशा प्रकारे एक पाकळी सोडून एक पाकळी अटॅच करायची आहे. तर बघा, हे अशा प्रकारे 7 पांढरे मोती ओवलेले आहेत. आता इथे आपल्याला 3 मोरपंखी मोती ॲड करायचे आहेत. 1, 2 आणि 3. त्यानंतर आता आपल्याला मोरपंखीच्या जवळ जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. वरच्या दिशेतूनच बाहेर काढायची आहे बघा, खालच्या दिशेतनं नाही आहे. तर वरच्या दिशेनं आपण म्हणजे वरतून ओवणार आणि खालच्या दिशेला सुई येणार. तर अशा प्रकारे सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढे परत 6 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. आणि हे आता मधली एक पाकळी सोडून समोरच्या पाकळीच्या सेंटरचा जो मोती आहे तिथून सुई बाहेर काढायची आहे. जेणेकरून अशा जे पाकळ्या आहेत आपल्या त्या तयार होतील. एक सोडून एक पाकळी आपल्याला अटॅच करायची आहे. तर सेम प्रोसिजर आपल्याला पूर्ण जेवढे पाकळ्या आहेत त्या पाकळ्याला करायची आहे. आता बघा, अशा प्रकारे आपण ही लास्टची जी पाकळी आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. तर हे अशा प्रकारे हा जो बाऊल आहे याचे बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत थोड्याशा स्टार शेपमध्ये दिसत आहेत. तर ह्या अशा प्रकारे तयार होतील. परत सेम प्रोसिजर आहे. 7 पांढरे, 3 मोरपंखी आणि त्यानंतरनं परत 6 पांढरे. तर हा खूप दिवस झाला व्हिडिओ पेंडिंग होता. आम्ही अर्धाच टाकलेला होता आणि पुढचा अर्धा राहिलेला होता. त्यामुळे सर्वात आधी हा व्हिडिओ कंप्लीट करून त्यानंतर आता उद्यापासून जे आहे रेग्युलर आपण नवीन व्हिडिओज टाकत राहू. तर अशा प्रकारे आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला ही जी नवीन बनलेली पाकळी आहे त्यातल्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा, जी नवीन स्टार शेपची जी पाकळी बनलेली आहे त्या पाकळीतनं 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला परत
4 पांढरे मोती, 3 मोरपंखी मोती ॲड करायचे आहेत. 4 पांढरे आणि 3 मोरपंखी. जसं आता याच्या आधीची जी आपण पाकळी बनवलेली आहे त्याप्रमाणेच ही पण पाकळी असणार आहे, पण ही छोटीशी आहे. तर 4 पांढरे मोती आणि 3 मोरपंखी मोती ॲड केले. त्यानंतरनं जो पांढरा मोती आहे सगळ्यात वरचा, त्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे खालच्या दिशेला. आता वरतून खालच्या दिशेला सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला परत 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. अशा प्रकारे 3 पांढरे मोती ओवून समोरची जी पाकळी आहे त्यातल्या ते जे शेवटचे 3 मोती आहेत, 3 पांढरे मोती आहेत, समोरच्या पाकळीतले शेवटचे 3 पांढरे मोती, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपण ह्या 2 पाकळ्यांना जॉईन केलेला आहे. आता इथं आमचा धागा जो आहे तो संपत आलेला आहे, त्यामुळे आपण त्याला थोडं खाली सुईला जे आहे ते थोडंसं खाली घेऊन त्याला गाठ मारून घेणार आहे, कट करून घेणार आहे. तुमचा धागा जर कंटिन्यू असेल तर तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये समोरच्या पाकळीपर्यंत धागा फिरवत न्यायचा आहे. कारण आता इथे आपला धागा संपत आलेला आहे, त्यामुळे आपण इथे व्यवस्थित गाठ मारून त्याला कट करून घेणार आहे. तर हे जे मल्टीपर्पज बाऊल आहे, तुम्ही हे कलश ठेवण्यासाठी किंवा बाऊल ठेवण्यासाठी, प्रसादाची वाटी ठेवण्यासाठी किंवा यामध्ये सुंदर अशी फुलं पण तुम्ही ठेवून डेकोरेट करू शकता. छोटेसे विठ्ठल रुक्मिणी असतील तुमच्याकडे तर त्यांना, किंवा मग कृष्णाची मूर्ती पण यामध्ये खूप सुंदर दिसेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे आहे आपण याला यूज करू शकतो. तर बघा आता आपण नवीन धागा सुरू केलेला आहे. आता इथे परत समोरची जी पाकळी आहे त्यातल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं वरतून आपण 4 पांढरे मोती ॲड करणार आहेत. 3 आणि 4. तर 4 पांढरे मोती ॲड केलेले आहेत. त्यानंतरनं 3 मोरपंखी मोती ॲड करायचे आहेत. असे 3 मोरपंखी मोती ओवल्याच्या नंतर तो जो पहिला पांढरा मोती आहे वरचा, सगळ्यात वरचा, त्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता इथे पांढरे मोती ओवायचे आहेत 3. आणि अशा प्रकारे समोरची जी पाकळी आहे त्यातल्या 3 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार. म्हणजे खालचे जे लास्टचे 3 आहेत त्यातनं. तर अशा प्रकारे बघा ही जी पाकळी आहे ती तयार होईल. आता आपण जे मोठ्या मोठ्या पाकळ्या बनलेल्या होत्या त्या मोठ्या पाकळ्यांना छोट्या पाकळ्यांनी जॉईन करत आहोत, जेणेकरून त्याचं व्यवस्थित एक लेयर असं दिसेल. आता बघा इथे आपण सुईला फिरवून जे आहे ते समोरच्या पाकळीपर्यंत घेऊन जाणार आहे. खालचे जे मोती आहेत त्यात एकेका मोत्यातनं सुई बाहेर काढत आपल्याला समोरच्या पाकळीपर्यंत घेऊन जायचं आहे. परत आपल्याला सेम अशीच प्रोसिजर पूर्ण ह्या बाऊलवर करायची आहे. तुमचे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला कोणते महिर पाहायचे आहे, तोरण पाहायचे आहे तर काही, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्या डिझाईन्सचे किंवा त्या जेनरचे जे आहे ते आम्ही ट्युटोरियल्स घेऊन येत राहू. तुम्हा सर्वांची संक्रांती कशी झाली ते देखील कमेंट्समध्ये सांगा. संक्रांतीमुळे थोडासा गॅप पडलेला, 2-3 दिवस व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही. आता आजपासून जे आहे परत रोज व्हिडिओ अपलोड होणार आहे. सबस्क्रायबर्सच्या सजेशननुसार आम्ही जे आहे ते आवाज जो आहे तो मोठा ठेवण्याचा आणि म्युझिक कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओची क्वालिटी आणि बाकी साऊंड, लाईटिंग वगैरे त्याबद्दलही काही सजेशन असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर बघा अशा प्रकारे आपण धागा जो आहे तो फिरवून वरती घेतलेला आहे, 3 मोत्यातनं बाहेर काढलेला आहे. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. त्यानंतरनं वरतून 3 मोरपंखी मोती ओवायचे आहेत. आणि हे 3 मोरपंखी मोती ओवल्याच्या नंतर तो वरचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि खाली परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. तर अशा प्रकारे ही जो पाकळी आहे ती तयार होत असते. आणि समोरच्या पाकळ्यातला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे.
तर हे अशा प्रकारे एक चांदणीचा आकार आपण याला म्हणू शकतो. चांदणी किंवा पाकळ्यात दोन्ही डिझाईन्स जे आहेत ते इथे आपल्याला तयार होताना दिसत आहेत. तर बघा हे असे एकदम भरीव अशी हे जो बाऊल आहे आणि ही जी डिझाईन आहे ती वाटते. तर आपल्याला हे पूर्ण आता कंप्लीट करून घ्यायचं आहे, बाकीचे जे पाकळ्या राहिलेल्या आहेत त्यापर्यंत. तर अशा प्रकारे हे जो फायनल लुक आहे तो असं दिसणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला छोटासा बाऊल ठेवायचा आहे. आता संक्रांती आहे तर आम्ही तिळगुळाचाच बाऊल ठेवलेला आहे. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमच्याकडून व्हर्च्युअल तिळगुळ जे आहेत तुमच्यासाठी. तर हे बघा हे अशी खूप सुंदर असं हे जे लुक आहे ते दिसून येतं. टीपॉयवरती आपण सिंगल तिळाचा बाऊल ठेवलेला असेल किंवा प्रसादाची वाटी आहे देवासमोर ठेवलेली, किंवा मग याच्यामध्ये कलश पण आपण स्थापित करून ठेवू शकतो. तर ह्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण याला यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा जो बाऊल आहे तो कंप्लीट झालेला आहे. पार्ट 1 पाहिला नसेल तर तो नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या कलरचा बाऊल बनवलेला आहे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.